लातूर शहरामध्ये एक दुर्दैवी आणि महत्त्वाची अशी घटना घडलेली आहे। यामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे ते हॉस्पिटल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी डिलिव्हरीच्या दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या महिलेचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत। डॉक्टरांवर त्यांचे नेमके आरोप काय आहेत आणि कशा पद्धतीने हा मृत्यू झाला त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर सांगा, काय नेमकेपणाने झाले? हे हॉस्पिटल तरी प्रथमदर्शनी वाटत नाही असं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, काय सांगा? नाही, जर आपण पाहिलं तर एक हॉस्पिटल म्हणता येते हॉस्पिटल आहे म्हणून, पण ॲक्च्युली या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा या ठिकाणी नाही आहेत आणि सपोर्टिंग स्टाफ वगैरे या ठिकाणी तो देखील नाही आहे। म्हणजे ॲक्च्युली झालं काय की माझी मेवणी आहे, तर डिलिव्हरीसाठी 9 तारखेला या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं। 9 तारखेलाच डिलिव्हरी झाली, सिझर झालेलं आहे आणि 9 आणि 10 म्हणजे काल 10 तारीख काल, तर काल संध्याकाळीच माझी वाईफ आणि आई त्यांनी बघून गेले, तर ते व्यवस्थित म्हणजे रिस्पॉन्स होता, सगळं व्यवस्थित खाणं पिणं होतं, व्यवस्थित बोलली आणि सकाळी आम्हाला कळालं की डेथ झाली। तर कशामुळं डेथ झाली? BP हाय झाल्यामुळं। मग आज सकाळी आम्ही आल्यानंतर हे सगळं बघितलं या ठिकाणी, तर जवळपास म्हणजे जे इथं होते हॉस्पिटलमध्ये रात्री पेशंटसोबत, तर त्यांनी सांगितलं की 1 वाजता हा त्रास चालू झाला आणि त्रास चालू झाल्यानंतर त्यांनी एक अर्धा तास सहन केलं, पण जेव्हा म्हणजे सहन होत नव्हतं त्यावेळेस त्यांनी डॉक्टरला बोलवण्याचा प्रयत्न केला, त्यांना कॉल केला, पण डॉक्टरनी काही कॉल उचलला नाही, रिसीव्ह केला नाही आहे। मग त्यांनी दरवाजा वगैरे वाजवला, कारण की डॉक्टर वरतीच राहतात आणि तो दरवाजा लावलेला होता। आणि म्हणजे सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट काय की दवाखाना 24/7 चालतो आणि त्यांचा स्टाफ जो नर्स वगैरे असतील तिथे असतो। पण दवाखान्याचं नाव काय आहे आणि कोण डॉक्टर आहेत? आलगुले मॅडम आणि रेड्डी सर असं नाव आहे त्यांचं, आणि दवाखान्याचं नाव देखील रेड्डी हॉस्पिटल म्हणून आहे। मग इथे कुठे पाठी दिसत नाही किंवा काय दिसत नाही? या दवाखान्याची निवड तुम्ही कशी केली? आता म्हणजे जे आमचे साडू होते त्यांनी रिलेटिव्ह ओळख आणि अगोदर डिलिव्हरी केलेली आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी इथं आणलं होतं। पण मग त्यावेळेस डिलिव्हरी झालीच होती, पण ह्यावेळेस काय झालेलं आहे की डिलिव्हरी तर झाली आहे, पण त्याच्यानंतर पेशंटचं जसं रात्री अचानक BP जो वाढला, तर BP वाढल्यानंतर या ठिकाणी जर स्टाफ असता तर आपण त्या नर्सला वगैरे सांगितलं असतं की बाबा असं पेशंटला त्रास होतो आहे, तुम्ही डॉक्टरला बोलवा। तर तिथे त्यांचा कोणीच म्हणजे नर्स वगैरे किंवा सपोर्टिंग स्टाफ कोणीच नव्हता आणि जे कोणी पेशंटसोबत होते त्यांनी बरेच वेळ दरवाजे वगैरे वाजवले, त्यांना कॉल देखील केला, पण त्यांनी रिस्पॉन्सच दिला नाही आहे। म्हणजे आणि शेवटी आम्हाला असं कळालं की पहाटे 6 वाजता पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि तिकडे शिफ्ट केल्यानंतर डेथ झालेली आहे। मग ही किती तत्परता मानायची, कारण की जर 1 वाजता जवळजवळ 4-5 तास पेशंट मृत्यूशी झुंज देत होता। मग आणि काय सांगाल, या डॉक्टरांचा दुसरीकडे कुठे दवाखाना आहे का किंवा काय? हां, हे यांचा दवाखाना दुसरीकडे नाही, पण हे दोघं पण नवरा बायको गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत। कुठल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल? इथल्या लातूरमधल्या। बरं, मग रात्री ज्यावेळेस तुमच्या नातेवाईकांची तब्येत बिघडली तर इमर्जन्सी रिस्पॉन्स म्हणून हॉस्पिटलच्या बाजूने काही प्रतिक्रिया? काहीच नाही, त्यांनी फोन केल्यानंतर उचलला नसल्यास दरवाजा वगैरे खटखटला, पण तो फोनमधून लावलेला होता, म्हणजे काहीच रिस्पॉन्स नाही आणि कोणीच तिथे नर्स वगैरे दुसरं कोणीच नाही। म्हणजे हॉस्पिटलमध्ये फक्त एकच पेशंट आणि रिकामा होता हॉस्पिटल। बरं, मग आता काय परिस्थिती आहे? तुम्ही संबंधितांवर गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत का? त्या माध्यमातून तुमचं काय सांगणार? नाही, अजून तर गुन्हा दाखल केला नाही, पण गुन्हा दाखल करायचा आहे त्यांच्यावर, कारण आता माणूस आपलं म्हणजे कालपर्यंत चांगले असणारा व्यक्ती अचानकच म्हणजे यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला रात्री। तर आपण पाहत आहोत की कुठल्याही प्रकारे आपत्कालीन मदत व्यवस्था किंवा ज्या वैद्यकीय साधनांची गरज असते तर ते वैद्यकीय साधनं या दवाखान्यामध्ये दिसत नाहीत। मुळात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीस असताना या ठिकाणी घरामध्ये अत्यंत बेकायदेशीरपणाने आणि खाजगीपणाने प्रॅक्टिस करत असल्याचा नातेवाईकांचा यांच्यावर आरोप आहे आणि यामुळं आता नातेवाईक संतप्त आहेत। फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही बाब या ठिकाणी समोर आलेली आहे आणि संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची सुद्धा करावी अशा प्रकारची मागणीसुद्धा प्रशासनाकडं या माध्यमातून नातेवाईक करत आहेत। विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।